पूर्वी तुंगभद्रा नदीच्या काठावरती एक उत्तम गाव होतं आणि या गावामध्ये अतिशय गोड गाव, नदी खळखळ वाहते, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, गावाच्या काठावरती एक शंभू महादेवाचं मंदिर आहे, नित्य नेमानं भाविक जाताय त्या परमात्म्याचं दर्शन घेताय आणि त्याच तुंगभद्रा नावाच्या काठावरती नदीच्या काठावरती असणाऱ्या गावामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता, सदाचारी, अतिशय सुसंस्कृतपणे जीवनाचं मार्गक्रमण करणारा। पण त्या आत्मदेव ब्राह्मणाला सुंदर अशी पत्नी होती, जिचं नाव होतं, काय होतं, धुंदुली। काय होतं, धुंदुली। पूर्वीच्या बायांची नावं खरंच चांगली होती, हा, तीर्थांची नावं असायची। इथं बसलेल्या अनेक माता माऊल्यांचे नाव तीर्थावरनं असतील, नाव असायचं यमुनाबाई, गोदावरी, नर्मदा, कावेरी, बरोबर ना? हा, किती गोड असायची। पूर्वी जेवढेही माणसांची नाव त्याच्यामध्ये राम असायचा, आत्माराम, तुळशीराम, सीताराम, अजून बोला बोला, सखाराम, तुकाराम, आणि आता देवराम। वा 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 वा, देवराम, देवराम, क्या बात आहे। अजून गंगाराम, शांताराम, चालू द्या रात्रभर आता आहे। हा, शांताबाई, बरोबर आहे, नाव शांताबाई, भांडायला टिंब टिंबची आई। पूर्वी माता माऊल्यांची तीर्थांची नावं असावी, आता काय निकी, चिकी, पिंकी, डॉली, अरे महाराज, ही नावं का असायची माहितीये? कारण ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीचं नाव घेऊ, आपल्या मुखातनं त्या तीर्थाचं स्मरण होईल आणि त्या तीर्थाचं स्नान करण्याचं पुण्य आम्हाला प्राप्त होईल, म्हणून ती नावं असायची। हा, सकाळी स्नान करत असताना काही जुनी माणसं गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमनवती वेदिका। का? त्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य आम्हाला मिळावं। आता जर आंघोळी गेली, लय गार लागले, बाई 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 बाई, आणि आता तर नवीनच आहे बाई, काय हा प्रकार, नवीन पॅटर्न आहे, गोली गत, SQRQ ZQ, हा, झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक, चालू द्या, सध्या तो पॅटर्न चालू आहे बाबा, बरोबर केली। ऐका, आत्मदेव ब्राह्मण सदाचारी आहे आणि सदाचारी असताना जे धर्मशास्त्रामध्ये जे नीतीनं सांगितलंय तसंच करणार। 6 शास्त्र 18 पुराणांचं ज्ञात असणारे ब्राह्मण आहे। पण जी धुंदुली होती ही भांडकुदळ होती, दिसायला सुंदर होती, पण रोज एक भांडण केल्याशिवाय तिला करमत नव्हतं। भांडण, चुगल्या करणं, चहाड्या करणं, काही बायांना सवय असते ती। पण महाराज, सगळं धनसंपत्तीनं वैभव जीवन जगताय, पण त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या जीवनामध्ये एक दुःख होतं। काय? अरे देवानं सगळं दिलंय, धन दिलं, वैभव दिलं, ऐश्वर्य दिलंय, ज्ञान दिलंय, पण पोटी संतान नव्हती, याचं दुःख होतं। रामायणामध्ये सुद्धा दशरथ राजानं म्हणावं, पुत्रहीन सेमे राज्य सर्व दुःखाय कल्पती, आणि त्याच वेळेस ठरवलं आता जीव ठेवायचा नाही, ठेवायचा नाही जीव।
म्हणून आत्मदेव ब्राह्मण जीव देण्यासाठी एका डोंगरावर गेली आणि डोंगरावरती गेल्यानंतर ऐका, आता जीव देणार. त्याच वेळेस पाहिलं बाजूला एका साधू महात्म्याची कुटी आहे आणि विचार केला, आता या देहाची राख होणार ना, मग त्या अगोदर जाऊन एखाद्या साधू महात्म्याचं दर्शन घेऊया, धन्यता प्राप्त करून घेऊया. या आत्मदेव ब्राह्मणानं जावं, त्या साधू महात्म्याचं दर्शन घ्यावं, रडावं, रडून म्हणावं, मुनी ऐका ना, माझी अवस्था ऐका. अहो देवानं सर्व दिलंय मला, संपत्ती आहे पण पोटी संतती नाही हो. कमीत कमी तुमच्या आशीर्वादानं संतती प्राप्त होईल असं काहीतरी मला वरदान द्या ना. ते साधू महात्मे भविष्य जाणणारे होते. कपाळ पाहिलं आणि त्या आत्मदेव ब्राह्मणाला सांगितलं, अरे या जन्मात काय, पण पुढच्या 7 जन्मामध्ये सुद्धा तुला संतती होणार नाही रे. रडू लागला आत्मदेव. पुत्रहीन कुटुंबाचा धिक्कार असो, पुत्रहीन माणसाचा धिक्कार असो, मला मूल हवंय. तुम्ही काही करा मला माहित नाही. साधू महात्मे म्हणाले, बघ, भगवान परमात्म्याच्या सृष्टी चक्रामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणालाच नाही. नियतीमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला नाही. जर तो नियतीतला बदल आपण केला तर त्याचं दुःख भोगावं लागेल आणि त्या दुःखाला सामोरं जाण्याची ताकद तुझी आहे. सांगितलं, मला ते तत्वज्ञान सांगू नका, मला मूल हवंय. तुम्ही काहीतरी करा, नाहीतर मी आता इथे जीव देऊन टाकेल, जीव देऊन टाकेल मी. त्या साधू महात्म्यानं काय करावं, आपल्या तप सामर्थ्यानं एक फळ घ्यावं आणि त्या आत्मदेवाला द्यावं. सांगितलं, हे घे, हे तुझ्या पत्नीला खाऊ घाल आणि 9 महिने तिला सदाचारी जीवन जगण्यासाठी सांग, सात्विक भोजन करायला सांग. निश्चित तुला यापासून एक सात्विक मूल होईल, काळजी करू नको. पूर्वीच्या काळी तेवढे साधू महात्मे, जपी तपी महात्मे होते का त्यांच्या वाचिक तपानं जर एखाद्या माता माऊलीला म्हणावं, पुत्रवती भव, व्हायची मुलं. पण आता तसे खरे साधू पाहणं मिळणं शक्य नाही. आनंदानं आत्मदेव ब्राह्मणानं ते फळ घेऊन घरी यावं. आपल्या पत्नीला म्हणावं, बघ अगं, पर्वतावरती गेलेल्या साधू महात्म्यानं फळ दिलंय आणि हे फळ तू खा, निश्चित आपल्याला मूल होईल. साधू महात्म्यानं आशीर्वाद दिलाय. ती थोडीशी क्रूर होती, लोभी होती आणि भामटी सुद्धा होती. तिनं म्हणावं, तुम्ही जा, तुम्ही जा, मी आंघोळ करते आणि मग खाते. तिनं तसंच ठेवलं, ते खाल्लं नाही. मग एक दिवस तिची बहीण आली आणि बहीण आल्यानंतर तिला बहिणीला सांगावं, बघ ना, तुझ्या दाजींनी असं असं एका साधूकडनं फळ आणलंय, खाऊ का ग ते? आणि हे फळ खाऊन जर मला दिवस गेले बाई, माझं पोट पुढे येईल. आणि जर मला गर्भधारणा झाली तर खाय प्यायचे किती बाई हाल. हे खाऊ नको, ते खाऊ नको, एवढे पथ्य काय माझ्याच्यानं पाळणं होणार नाही बाई. त्याच्याही ती पुढे म्हणती, काय, जर का माझं पोट पुढं आलं आणि गावात दरोडा पडला आणि ते चोर माझ्या पाठीमागं लागलं तर मला पळता येणार नाही बाई. आणि परत त्या लहान लेकराचं एवढं सगळं करणं मला काही जमणार नाही. ती म्हणती, उलट मी असं म्हणते, या जगामध्ये पुत्रहीन ज्या बाईला मूल नाही तीच खरी सुखी आहे. काय म्हणावं, जिला मुलबाळ नाही या जगामध्ये तीच सुखी आहे. तिची बहीण म्हणे, तू कशाला काळजी करते, तू काही हे खाऊ नको. आता मला बघ गर्भधारणा झाली, तुझ्याकडे एवढं धन आहे, संपत्ती, प्रॉपर्टी, पण तुझ्या पोटी लेकरू नाही. मला पहिले 10 झाले आणि 11वं पोटात. असंच राहतं देवाचं. पण
जिथं खूप पैसा असतो तिथं लेकरं नाही. पण तुम्हाला एक सांगू का, मी रोज 2 गावं हिंडतो अरुण दादा, पण माझ्या एक गोष्ट लय लक्षात आली. आपण गरीबाच्या घरात जर गेलो ना, गरीब श्रीमंती हा वैचारिक भेद आहे असू द्या, पण गरीबाच्या घरात जर गेलं ना, तुम्हाला सांगतो त्या लेकरांना खाऊ जरी आणला ना, ते लगेच खाणार नाही. ते घरात नेतील, पाहुणे गेले का नंतर सोडतील आणि हळूच अगदी शांततेत खातील. पण ज्या पोरांना, जे श्रीमंत घरातले पोरे, ज्यांना रोज चॉकलेट आहे, रोज कॅडबरी, रोज मॅगी, पाहुणे आले का सगळ्यात जास्त येड्यावानी तेच करतात. खरंय सगळ्यात जास्त ते बघा. माता बाबल्या काय वाटतंय तुम्हाला, त्या पाहुण्यांकडे पाहतात म्हणते, ए दे ना, काय दे ना, मुसकटात ठेवून द्यावा त्याच्या. सगळ्यात जास्त येड्यावानी तेच करतात. बरोबर आहे की काय वाटतंय तुम्हाला? गरीबाची पोरं शांत असतात, पण ज्यांना रोज मिळतं ना, ते पाहुणे आल्यावर जास्त येड्यावानी पैसेच मागतील काय, साडीचं पदरच धरतील काय, बापाच्या खांद्यावरच उड्या मारतील काय. ऐका, त्या धुंदुलीच्या बहिणीनं म्हणावं, तू काळजी करू नको, तू फक्त एक काम कर. काय? 9 महिने जसं काय फळ खाऊन तुला गर्भधारणा झाली, पोटाला चिंध्या बांध, माझं मूल झालं का मी ते तुला आणून देते. म्हणे तुझा नवरा तो बका बेवडा आहे म्हणे, त्याला थोडे पैसे देऊन टाकले का तो खुश, काळजी करू नको म्हणे. आणि मग हिनं काय करावं, पोटाला चिंध्या बांधावा. आत्मदेवाला वाटलं, वा, साधू महात्म्याकडनं आणलेला प्रसाद पावला, माझ्या पत्नीला गर्भधारणा झाली, पोटाला चिंध्या बांधाव्या. पण ज्या साधूकडनं जे फळ आणलंय ते काय केलं, तर घरात असणाऱ्या गोठ्यात जी गाय होती त्या गायीला ते फळ खाऊ घातलं. आणि महाराज, काही काळानं या धुंदुलीच्या बहिणीला मूल झालं. तिनं लगेच आपल्या नवऱ्यासोबत येऊन काय करावं, धुंदुलीला आणून द्यावं. आणि लोकांना सांगितलं, माझं मूल झाल्या मेलं. धुंदुलीच्या बहिणीनं सांगितलं. आणि धुंदुलीनं विचार केला, आता या मुलाचं लालन पालन कसं करायचं, बहीण विचारते. त्यावेळेस धुंदुली म्हणाली, मी माझ्या पतीला सांगेल आत्मदेवाला का माझं मूल झाल्या मला काही दूध येत नाही, मग माझ्या बहिणीचं मूल मेलय, आपण तिला याचं लालन पालन करायला बोलूया. चालेल. आणून दिलं लेकर. आत्मदेवाला आनंद झाला, मूल झालं, नवसानं झालं. सगळीकडे आनंद व्यक्त होतोय, साखर वाटताय. मग ही धुंदुली काय म्हटली, हे माझं मूल आहे, या मुलाचं नाव सुद्धा मी माझ्यावरनं ठेवणार. मग काय नाव ठेवलं तिने? ती म्हटली, हे माझं मूल आहे, माझं नाव धुंदुली, आणि हा माझा मुलगा धुंदुकारी. काय ठेवलं? धुंदुकारी. काय नाव असतात. एका म्हातारीला मी म्हटलं, आई तुझ्या मुलाचं नाव काय? म्हणे अनिल. काय म्हणे? अनिल. इथले अनिल सोडून बर का. मी म्हटलो, का गाई, का बरं त्याचं नाव अनिल ठेवलं? म्हटली, मी लय हुशार आहे. म्हटलो, का बरं अनिल ठेवलं? म्हणे कुठं गेला का याच्या त्याच्या वस्तू चोरून अनिल, म्हणून त्याचं नाव अनिल. काय म्हणावं, कुठेही गेला का याच्या त्याच्या वस्तू चोरून अनिल, म्हणून त्याचं नाव अनिल ठेवलं म्हणे. आणि ऐका ना, इनं धुंदुलीनं आपल्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. धुंदुकारी नाव ठेवलं महाराज. आणि 3 महिन्यामध्येच गाई जी होती गोठ्यामध्ये, तिला सुद्धा त्या साधू महात्म्यानं जे फळ दिलं होतं, तिला सुद्धा मूल झालं. तुम्ही म्हणाल गाईला मूल कसं झालं? अहो, मूल झालं, पण त्या मुलाचं नाव काय ठेवलं? ऐका, त्या गाईला झालेल्या मुलाचं नाव ठेवलं काय? गोकर्ण. कारण गायीपासनं झालं आणि त्याचे कान हे गायीच्या कर्णासारखे होते, म्हणून नाव ठेवलं गोकर्ण. गोकर्ण भगवान की जय. ऐका, त्या गोकर्णांचा सुद्धा जन्म झाला. 2 मुलं आता, एक धुंदुकारी आणि गोकर्ण.
धुंदुकारी हा आईचा लाडका, आईचा लाडका, आईचा लाडका. आईनं कधी त्याला दापलं नाही. मग हा काय करायचा? शाळेत जायचा, कोणाची लहान पोरं असली का उचलायचं आणि विहिरीत टाकायचा. याची पेन्सिल चोरून आण, याचं खोडरबर चोरून आण. हा, शाळेत गेला का पोरांचे डबेच खाऊन घ्यायचे. मग त्याच्यात मॅगी, नूडल्स, पास्ता जे काय असेल ते. महाराज, पण हा जो गोकर्ण होता, हा आपल्या वडिलांसोबत रोज पहाटे उठायचा, सत्कर्म करायचा, भगवंताची पूजा करायचा, तीर्थांमध्ये स्नान करायचा आणि वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन करायचा. दोघही वाढताय. लोक म्हणू लागले, वा 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 आत्मदेवा, अरे 9 करून 1 लेकरू होत नव्हतं, तुझं तर फळलं रे. 2 मुलं तुला झाली. आनंदी आनंद सगळीकडे. पण हा गोकर्ण याची चोरी कर, त्याची लबाडी कर, सगळं करतोय. आणि करत असताना ऐका, गावामध्ये लोक बोलू लागले, एक मुलगा हिऱ्यासारखा आहे आणि एक कोळशासारखा आहे. गोकर्ण त्या ठिकाणी अध्ययन करताय, पण हा धुंदुकारी चोऱ्या करू लागला, वैश्यागमन करू लागलाय. महाराज, यानं एक दिवस बाबाला, जो बाप होता ना, जन 9 याला प्राप्त करून घेतलं. मुलासाठी जो धडपड करत होता, यालाच हाताखालून काढलं. असा निभार तुडावला, तुम्हाला सांगतो. रडायला लागला आणि मग म्हणतो, नसता झाला तर बरा झाला असता. काय म्हणू लागला? नसता झाला तर बरा झाला असता. त्याला आता साधू महात्म्याची वचनं आठवू लागली. मग त्याच वेळेस या जगात मुलानं बापाला उपदेश करावा. गोकर्ण म्हणाली, बाबा, हे माझं माझं तुम्ही म्हणताय, हा संसार माझा म्हणताय, हे घर माझं म्हणताय, हा प्रपंच माझा म्हणताय, तुमचं आहे इथं काही? या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. कशासाठी धडपड करताय बाबा तुम्ही ही? कशासाठी? जा, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तीर्थाटन करा, त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या, साधना करा. आणि आत्मदेव ब्राह्मण निघून गेली. आता बाप निघून गेल्यानंतर तुम्हाला सांगू का, घरामध्ये बाप असला का पोप मुलाला दडप असतो की नाही? काय काय आया लय बेकार असतात, अवघड असतात. पोरग जर नापास झालं तर त्याला म्हणती, काय नको करू, तो बापन मी एकाच वर्गात होती, तो तर सगळे विषय नापास व्हायचा, तू काला एवढा टेन्शन घेतो? बरोबर की नाही? आईला आपल्या मुलीच्या आणि मुलाच्या सगळ्या खोड्या माहिती असतात, सगळ्या खोड्या माहिती असतात. पण आई ते झाकते का नाही? म्हणून झाकू नका. आता जर आपण झाकलं तर नंतर आपल्याला तोंड झाकायची वेळ येईल या समाजापुढे. ऐका, धुंदुकरीचा अत्याचार वाढलाय, चोऱ्या करतो, वैश्यागमन करतोय. आणि बाप निघून गेल्यानंतर आईला मारझोड करावी, घरातली सगळी भांडे कोंडी विकावी. शेवटी आईनं वैतागून काय करावं, जावं एका विहिरीमध्ये स्वतःचा जीव देऊन टाकावा. जीव दिला हो. आणि जीव दिल्याबरोबर महाराज, आता हा धुंदुकारी आणखीच कुरकर्म करतोय. गोकर्णजी तीर्थाटनासाठी निघून गेली, वैश्यागमन केलं. आणि एक दिवस त्या वैश्यांनी पैशाची मागणी केली. राजाच्या घरी दरोडा टाकलाय, राजाच्या घरी दरोडा टाकलाय. आणि राज दरबारातली असणारी आभूषण, अलंकार, सुवर्ण सगळ्या वस्तू घेऊन आलाय. आणि त्या वैश्यांनी ज्यावेळेस पाहिलं की या राज दरबारातल्या सगळ्या राज खजानातल्या मौल्यवान वस्तू आहे, आणि त्यांना कळून चुकलं, जर राजाला ही चोरी पकडल्या गेली तर आपल्याला सुद्धा जीव गमवावा लागेल. शेवटी त्यांनी काय केलं, त्या वैश्यांनी सुद्धा या धुंदुकारीला मारून टाकलं. गळा दाबला, गळा आवळला. आणि मरत नाही म्हणून कोळशाची जळती निखारी त्याच्या तोंडात टाकली आणि त्याला तिथंच मारून टाकलं. आणि बाकीच्या लोकांना सांगितलं, आमचा प्रियकर अधिक धन मिळवण्याच्या आशेनं परदेशात गेलाय. मारून टाकलं. ज्यावेळेस गोकर्णजींना कळालं आपल्या भावाबद्दल अशी घटना घडली, गयेला जाऊन त्याचा पिंडदान केला, श्राद्ध विधी केला. आणि एक दिवस घरी आली. गावी आल्याबरोबर गावातल्या सगळ्या लोकांनी गोकर्णांना पाहिलं, आनंद व्यक्त केला. वा गोकर्णजी, तुम्ही आलात,
सगळ्यांनी स्वागत केलं आणि गोकर्णजी आपल्या घरी गेली. आणि घरी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास गोकर्णजी झोपले. घडलं काय नीट ऐका. ज्या वेळेस झोपल्याबरोबर अकराळ विकराळ आवाज येऊ लागली. वेगवेगळे त्या ठिकाणी आवाज येत आहे. गोकर्णजींनी पाहावं नेमका आवाज कशाचा येतोय कळत नाहीये ना. आणि मग विचारावं कोण आहे तू, कोण आहे, बोल. आणि त्याच वेळेस त्या धुंदुकारीनं म्हणावं भावा, हे भावा, अरे मी तुझा बंधू आहे ना. माझ्या नीच कर्मामुळे माझ्या कुकर्मामुळे मला त्या ठिकाणी ही दुरावस्था प्राप्त झाली. ही दुरावस्था प्राप्त झाली मला दादा. आणि गोकर्णजींनी म्हणावं दादा, अरे मी तर गयेला तुझं पिंडदान केलं, मी गयेला तुझं श्राद्ध कर्म केलं. त्यावेळेस त्या धुंदुकारीनं म्हणावं काय, अरे असे 1000 श्राद्ध जरी तू माझे गयेला केले ना तरी पण मला मुक्ती मिळणार नाही. मग तुला मुक्ती तरी कशी मिळेल रे. आणि ऐका, गोकर्णजींनी सांगावं तू काळजी करू नको, ध्यान करावं, चिंतन करावं. आणि दुसऱ्या दिवशी सूर्यनारायणाची भक्ती करून नीट ऐका. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे सूर्य थांबलाय कधी कधी. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, पुढे सुरवरते ओमी, माध्यान्नासी दिनकर पळीभर होय स्थिर. रामरायाच्या जन्माच्या दिवशी सूर्य थांबतो. आणि श्रीमद भागवतात वर्णन आहे गोकर्णजींनी सुद्धा त्या सूर्याला थांबवलं. आणि थांबवल्या बरोबर आपल्या भावाला प्रेत योनीतून मुक्त करण्यासाठी उपाय विचारला. सूर्यनारायणानं म्हणावं, गोकर्णजी, आपल्या भावाला जर प्रेत योनीमधनं त्या ठिकाणी मुक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एकमेव उपाय आहे, तो म्हणजे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ करणं. आपला भाऊ त्या ठिकाणी प्रेत योनीतून मुक्त होईल. कथेचं आयोजन करण्यात आलं. आयोजन केलं. आपण जसा मंडप दिलाय तसा मंडप दिला. योग्य असणारी कथा करायची असली म्हटल्यानंतर पूर्वनियोजित सगळं करावं लागतं. आंब्याची डगळे, केळीची पानं हे सगळं केलं आणि शास्त्र शुद्ध पद्धतीनं कथेचं आयोजन करून पंचक्रोशीमध्ये सगळ्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं. कथेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कथा महात्म्य झालंय. आणि प्रेत योनीमध्ये असणारा जो धुंदुकारी आहे यानं वायू रूपानं बाजूलाच असणाऱ्या एका वेळूमध्ये जाऊन बसावं, बांबूमध्ये, कारण ते पोकळ असतं ना. वायू रूपानं त्या ठिकाणी जाऊन बसावं. आणि जाऊन बसल्यानंतर घडलं काय नीट ऐका. कथेचा पहिला दिवस झाला आणि झाल्याबरोबर घडलं काय, फट दिशी आवाज झाला. आणि त्या वेळूची एक गाठ फुटली. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला, 7 दिवस झाले. आणि 7व्या दिवशी काय घडलं महाराज ऐका. 7व्या दिवशी महाराज कथा समाप्तीच्या वेळेस लगेच एक दिव्य त्या ठिकाणी घटना घडली. म्हणजे प्रेत योनीमध्ये असणारा तो धुंदकारी त्याला दिव्य शरीर प्राप्त झालं. महाराज कानात कुंडल, सुवर्ण अलंकार धारण केलेल्या, महाराज पितांबर नेसलेला तो धुंदकारी आलाय. आणि त्याला घेण्यासाठी भगवान परमात्म्याचे पार्षद सुद्धा आले, हरिदास आले. आणि आल्याबरोबर त्या धुंदुकारीनं आपल्या भावाला गोकर्णाला काय करावं, नमस्कार केला. सांगितलं, भावा, माझ्या गत जन्माच्या पापामुळे मी नरकात गेलो असतो, प्रेत योनीमध्ये गेलो होतो, पण तुझ्यामुळे काय झालं, मला आज भगवंताचे
पार्श्वत घेण्यासाठी आली, दर्शन करावं. आणि त्यावेळेस गोकर्णजींनी त्या भगवंताच्या असणाऱ्या दासांना एक प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला नीट ऐका. सांगितलं कथा ऐकण्यासाठी इथं एवढे लोक बसले, पण देवाचं विमान फक्त या धुंदुकारीलाच का आलं? त्यावेळेस त्यांनी सांगावं, कथा सगळेच ऐकत होते, पण इथं ऐकल्यानंतर जात असताना झटकून जात होते. बरोबर ना? पण या धुंदुकारीनं काय केलं? ज्या दिवसाला कथा झाली त्या दिवसाचं चिंतन केलं. महाराजांनी काय सांगितलं, आज कुठला प्रसंग झाला, त्याचं दिवसभर चिंतन केलं. त्यामुळे त्या कथेचं फळ सगळं मिळालं आणि त्याला घेण्यासाठी विमान आलं. पुन्हा गोकर्णजींनी त्या ठिकाणी काय करावं, कथेचं आयोजन करावं. आणि आयोजन करून पुन्हा 7 दिवस ती कथा केली. आणि मग सगळ्या गावाला नेण्यासाठी विमान आलं. आणि भगवान परमात्म्याच्या गोलोकामध्ये गोकर्णजींना परमात्म्यानं घेऊन जावं, अशा या कहतेचा त्या ठिकाणी महात्मा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम.